केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। लग्नाच्या दिवशी नवीन नववधूच्या तसेच घरच्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून नवीन नववधूचे सोन्याचे दागिने पळवून नेण्याचे प्रकार अंकुशनगर अंबड तालुक्यात येथील गोदावरी लॉन्समध्ये घडत असल्याने वधूवर पित्यात नाराजीचा सूर आहे। काही दिवसांपूर्वी अंकुशनगर येथील अंबड तालुक्यातील गोदावरी लॉन्समधून नवीन नववधूचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना चर्चेचा विषय असतानाच दिनांक 25 नोव्हेंबर दुपारी शहागड येथील ढोले कुटुंबातील मुलीचे लग्नातून 2.5 लाख रुपये किमतीचे दागिन्यांची पर्स लांबविली असल्याची घटना घडली आहे। तसेच मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दागिन्यांची पर्स चोरणारा चोर टाकैद झालाय। दिनांक 25 नोव्हेंबर दुपारी शहागड तालुका अंबड येथील कावेरी गोकुळदास ढोले हिचे अंकुशनगर येथील गोदावरी लॉन्समध्ये लग्न होते। दरम्यान वधूची आई मीरा ढोले या नातेवाईकांसह मंगल कार्यालयात होत्या। तसेच वधूसाठी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम त्यांच्या जवळील पर्समध्ये होते। लग्नाच्या घाई गडबडीत पर्स खाली ठेवून वापस आले असता पर्स गायब झाली होती, ज्यामध्ये सोन्याचा नेकलेस, झुंबर, पोत, रोख रक्कम 9,000 रुपये, एक मोबाईल, एकूण असा 2,30,000 रुपयांची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली। दरम्यान पर्स चोरण्यापासून ते गेटमधून मोटारसायकलवर बसून जातानाचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। योगेश गोकुळदास ढोले यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहागड जवळील अंकुशनगर तालुका अंबड येथील गोदावरी लॉन्समध्ये वधूचे दागिने लंपास करण्याचे हे चोरीचे दुसरे प्रकरण आहे। मुलीच्या लग्नासाठी एक पायी जमा करून ठेवलेली पुंजी जर लग्नाच्या शुभमंगल प्रसंगीच चोरीला जाते आहे, त्यामुळे परिसरातील वधू व पित्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। लग्न समारंभाच्या दिवशी पोलिसांनी अथवा मंगल कार्यालय व्यवस्थापनाने बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी होत आहे। आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह जाहिद काझी, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा।